रामकृष्ण हरी, तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री पांडुरंग महात्म्य कथासार यातील अध्याय 1 ते 5 आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पुढील अध्याय पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की रामकृष्ण हरी असे लिहा जेणेकरून आपले नामस्मरण होईल। तर मग चला आता आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। श्री पांडुरंग महात्म्य कथासार यातील अध्याय पहिला। श्रीकृष्ण रुक्मिणी आगमन। श्रीधर स्वामी ग्रंथारंभी काव्यस्फूर्ती आणि ग्रंथ सिद्धीला जाण्यासाठी ग्रंथारंभी श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरुदेव, श्री वेद आणि पांडुरंग यांना भक्तिभावाने वंदन करतात। नंतर आपले गुरु ब्रह्मानंद स्वामी यांची वंदनपूर्वक आज्ञा घेऊन म्हणतात, अहो सद्गुरू, आपण प्रणवरूप, सर्वश्रेष्ठ व उदार आहात। आपण साक्षात सुखसागर आहात। ब्रह्मा, विष्णू व महेश हे आपले 3 पुत्र आहेत। विश्वाचे स्वामी असे तुम्ही आपल्या या 3 पुत्रांच्या हातून अनंत ब्रह्मांडे निर्माण करतात। सर्व देव तुमच्याच सत्तेने चालतात। तुम्ही ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करता, विष्णू रूपाने तिचे पालन करता व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात। आजपर्यंत अनेक अवतार झाले, ती सर्व तुमचीच स्वरूपे आहेत। तुम्ही चराचर विश्वंभर आहात, विश्वव्यापक आहात, परब्रह्मस्वरूप आहात। तुम्ही प्रथम मत्स्य अवतार धारण करून शंखासुराचा वध केला। त्याने पळवून नेलेले वेद परत आणून दिले व आपल्या भक्तांवर कृपा केली। नंतर कूर्म अवतार धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचलास आपल्या पाठीवर धारण केले, त्यामुळे सागरातून 14 रत्ने बाहेर काढता आली। त्यानंतर तुम्ही वराह अवतार धारण केला व हिरण्यक्ष दैत्यांचा संहार करून पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण केले। पुढे भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंह रूपाने खांबातून प्रकट झालात व हिरण्यकश्यपू दैत्याचा वध केला। तसेच तुम्ही वामन अवतार धारण करून बलिराजाचे द्वारपाल झाला। हे भगवंता, तू भक्तांचा कैवारी आहेस व आपल्या भक्तांचे नाना प्रकारे रक्षण करतोस। त्यानंतर परशुराम अवतार धारण करून एकट्याने पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार केलास। नंतर तुम्ही राम अवतार धारण करून ज्या लंकेचा रावणाने अवघ्या जगाला त्राही भगवान करून सोडले होते, तेव्हा तू अद्भुत प्रतापाने त्यास ठार मारले। तूच श्रीकृष्ण अवतार धारण करून गोकुळात आपले अद्भुत लीला चरित्र दाखविलेस। कंस, चाणूरादी दैत्यांचा संहार केलास। पांडवांचा कैवार घेऊन कौरवांना नष्ट केलेस। त्यातच बौद्ध अवतार धारण करून शस्त्र आणि वस्त्र यांचा त्याग केलास व सर्वांना सत्य, अहिंसा, प्रेम यांची शिकवण दिलीस। पुढे तू कलंकी अवतार धारण करून म्लेच्छांचा संहार करशील। तोच तू सच्चिदानंद सर्वेश्वर कमरेवर हात ठेवून पंढरीत आपल्या भक्तांची वाट पाहत आहेस। अहो सद्गुरू ब्रह्मानंद, तुम्हीच विठ्ठल आहात। तुम्ही सर्व समर्थ असून माझ्या मुखातून पांडुरंग महात्म्य वदवित आहात। पांडुरंग महात्म्य संस्कृत भाषेत आहे, पण मी ते मराठीत सांगत आहे। पांडुरंगाचे चरित्र सांगताना मला मोठा आनंद होत आहे। हे चरित्र ऐकल्याने श्रोत्यांचे कान तृप्त होतील। श्रीधर स्वामी असे म्हणाले असता श्री ब्रह्मानंदांना अतिशय आनंद झाला। ते श्रीधरांच्या हृदयात प्रकट झाले व त्या मुखातून श्री पांडुरंग महात्म्य सांगू लागले। हे पांडुरंग महात्म्य भगवान वेदव्यासांच्या पद्मपुराणात आले आहे। ते संस्कृत आहे। ते ऐकत असता सुखसागराला उधाण येते। भगवान वेदव्यास हे जगद्गुरू आहेत। त्यांचे बोल सत्य आहेत। त्यांच्या बोलण्यावर जे विश्वास ठेवणार नाही ते दुरात्मे अधोगतीला जातील।
श्रोते हो, तुम्ही एकाग्र चित्ताने भक्तिभावाने श्रवण करा. एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती सुखसंवाद करीत बसले असता पार्वती शंकरांना म्हणाली, हे देवादिदेवा, तुमचा अद्भुत महिमा कोणालाही सांगता येणार नाही. तुमच्या गळ्यात जी रुंड माळा आहे तिचा महात्म्य मला अद्याप समजलेले नाही. त्या माळेत जेवढे मणी आहेत तेवढी माझी स्वरूपे आपण मला दाखवित आहेत. म्हणूनच म्हणते, तुमचे महात्म्य अगम्य आहे. हे सदाशिवा, आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देऊन मला समाधान करण्याची कृपा करावी. शंकर देव पार्वतीला म्हणतात, तुझी शंका काय आहे ती विचार. तेव्हा पार्वती विचारते, हे सदाशिवा, तुम्ही ज्याचे सदैव जपध्यान करीत असता तो असा थोर कोण आहे? तुम्ही कुणाचे ध्यान करता? शंकर पार्वतीला म्हणाले, हे भवानी, मी त्या महाविष्णूचे ध्यान करीत असतो. तो चिदानंदघन आहे. इंद्रियांनी जाणता येत नाही. त्या जगनायकाचे स्वरूप वेदांनाही समजत नाही. त्याचे वर्णन करताना वाणी मुकी होते. त्यांचे चरण मी हृदयात धारण करून त्यांचे ध्यान करीत असतो. तो महाविष्णू निर्गुण निराकार आहे. त्या परब्रह्माचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. म्हणूनच परब्रह्म श्रीकृष्ण रूपाने प्रकट झाले. त्या श्रीकृष्णाने मथुरेत अवतार घेतला. त्याने गोकुळात अनेक दैत्यांचा संहार केला. 12 गाव अग्नी गिळून आपल्या भक्तांचे रक्षण केले. त्याने बालपणी गोकुळात कालियामर्दन केले. अधासूर, बकासूर, केशी अशा अनेक दैत्यांचा नाश केला. वृंदावनात त्याच्या केवळ चरण स्पर्शाने तृण पाषाणांचा उद्धार झाला. त्याने वृंदावनात 6 महिन्यांची रात्र निर्माण करून तरुण गोपींशी रासक्रीडा केली. पण तो जितेंद्रिय होता. त्याच्या वीर्याला अधोगती नव्हती. मग त्या कृष्णाने मथुरेत येऊन मुष्टिक, चाणूर, कंस इत्यादी महादैत्यांचा संहार केला. जरासंधाशी 17 वेळा युद्ध करून त्याला पळवून लावले. पुढे कालयवनाच्या भीतीने सारी मथुरा द्वारकेत नेली. मी कालयवन दैत्याला वर दिला होता, तुझ्यापासून यादवांना भय निर्माण होईल. माझे हे वचन सत्य करण्याची मुचकुंदाकरवी त्या कालयवनाचा वध घडवून आणला. तो असा श्रीकृष्णाचा पाठलाग करीत कालयवन ज्या गुहेत शिरला तेथे मुचकुंद झोपला होता. त्याची झोपमोड झाल्यामुळे त्याने कालयवनाला जाळून भस्म केले. मग तो नारायण श्रीकृष्ण रुक्मिणीसह द्वारकेत राज्य करू लागला. तो नाना नाटकी 16 सहस्र गोपिकांच्या घरी एकाच वेळी राहत असे. पांडवांचा कैवारी असलेल्या त्या श्रीकृष्णाने कौरवांचा संहार केला. आपल्या भक्तांचा प्रतिपाल करण्यासाठीच त्या सर्वेश्वराने अवतार घेतला होता. शंकरांनी पार्वतीला सांगितलेली हीच कथा सुतांनी शौनकाआदी ऋषींना सांगितली. वाचक हो, तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐका. पार्वती म्हणाली, मग पुढे काय झाले? श्रीकृष्णाने द्वारकेत काय केले याची सविस्तर कथा सांगा. असे पार्वतीने म्हटल्यानंतर शंकर म्हणाले, हे पार्वती, पूर्वी भगवान विष्णू वैकुंठात असताना एक मजेशीर गोष्ट घडली. ती गोष्ट तुला कथन करतो. एकदा काय झाले, इंद्राची पत्नी शची श्री विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी वैकुंठात गेली. तेथे लक्ष्मीसह असलेल्या भगवान विष्णूंना तिने वंदन केले. त्यावेळी तिच्या मनात आले की आपल्याला या श्रीहरीच्या मांडीवर बसायला मिळावे. या परमात्मा आदिनारायण यांच्या अर्धांगावर बसायला मिळाले तर माझ्यासारखी मीच भाग्यवान ठरेल. तिच्या मनातील हा भाव ओळखून भगवान विष्णूंना हसू आले. ते तिला म्हणाले, शची, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तू हिमालय पर्वतावर 60,000 वर्ष तप कर. पुढे मी गोकुळात कृष्ण अवतार धारण करील. तेथे मी माझ्या अनेक लीला धारण करीन. त्यावेळी तू राधा होऊन प्रकट हो. तेथे मी तुझा स्वीकार करीन. नंतर मी कंसवधासाठी जाईन. त्यावेळी तू गुप्त होऊन द्वारकेत ये. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. असा वर मिळताच शचीने हिमालयात जाऊन कठोर तपश्चर्या केली. मग ती गोकुळात राधा म्हणून प्रकट झाली.
तेथे कुंजवनात तिला श्रीकृष्ण सहवासाचे सुख प्राप्त झाले. पुढे श्रीकृष्ण मथुरेला गेला असता श्रीकृष्णाचा विरह सहन न झाल्याने ती गुप्त होऊन हिमालयात गेली व तेथे तप करून द्वारकेत प्रगट झाली. तेथे श्रीकृष्णाला पाहून तिला अतिशय आनंद झाला. त्यावेळी राधेने श्रीकृष्णाला त्याने पूर्वी दिलेल्या वराची आठवण करून दिली. तेव्हा श्रीकृष्णाने राधेला आलिंगन देऊन तिला आपल्या मांडीवर घेतले. राधेला श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणीला अतिशय राग आला. त्या रागाच्या भरात रुक्मिणी त्या क्षणी बाहेर पडली व जाता जाता म्हणाली, श्रीकृष्णा, मी तुझे तोंडही पाहणार नाही. असे म्हणून ती दक्षिणेत दिंडीरव वनात आली. तेथे एकांत स्थान पाहून ती तेथे कठोर तप करू लागली. दंडकारण्यातील गोदा तीराच्या उत्तरेला अनेक तीर्थे आहेत. त्यापेक्षा दक्षिणेला अधिक श्रेष्ठ तीर्थे आहेत. दक्षिणेत असलेले कोल्हापूर हे काशीपेक्षा शतगुणी थोर आहे. तेथे एक रात्र वास्तव्य केले असता मनुष्याचा उद्धार होतो. यांच्या पूर्वेला 12 गावे कृष्णतीर आहे. त्यास सूर्यालय क्षेत्र असे म्हणतात. त्याच्या उत्तरेला 12 योजने अंतरावर दिंडीरव नावाचे मोठे अरण्य आहे. तेथे लोहदंड नावाचे तीर्थक्षेत्र आहे. ते दिंडीरव म्हणजेच पंढरपूर क्षेत्र. तेथे कृष्णावर रुसलेली रुक्मिणी तप करीत होती. रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण अगदी कासावीस झाला. तो तिला सगळीकडे शोधू लागला, हाका मारू लागला. फिरत फिरत तो गोकुळात आला. तेथे त्याने बालवेश धारण केला. मग आपल्याबरोबर गाय व गोपगोपी यांना घेऊन तो शोधत शोधत दक्षिणेस आला. तेथे आल्यावर त्याने संन्याशाचे रूप घेतले व तो एकटाच रुक्मिणीला हाका मारीत पुढे जाऊ लागला. त्या दिंडीरवनात रुक्मिणी तप करीत होती. श्रीकृष्ण तिच्या पुढे उभा राहिला. आपले दोन्ही हात कटीवर ठेवीत रुक्मिणीकडे पाहत उभा राहिला. तो अत्यंत प्रेमळ शब्दात म्हणाला, हे कमलनयने, हे प्राणप्रिये, माझ्यावर रुसून तू येथे का बरे आलीस? तुझ्याशिवाय मला करमत नाही, म्हणून मी तुला शोधित येथे आलो आहे. प्रिये, तुझ्याशिवाय मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. या घोर निर्मनुष्य अरण्यात कशासाठी बरे आलीस? श्रीकृष्णाची जरा गंमत करावी असे रुक्मिणीला वाटले. ती म्हणाली, कोण रे तू आणि चोरासारखा येथे कशासाठी आला आहेस? मी एक परस्त्री असताना तू मला प्रिय म्हणून का हाक मारतोस? त्या अर्थी तू बालपणापासून बाहेर ख्याली असावास असे वाटते. तुला काही भय भीती आहे की नाही? रुक्मिणीचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला हसू आले. तो तिला म्हणाला, प्रिये, तू अगदी सत्य बोललीस. मला कसलीच भयभीती नाही. माझे वागणे अगदी विपरीत असते. मला कळी काळाची भीती नाही. उलट काळच मला घाबरतो. तो माझ्या आज्ञेत असतो. पण तू मला अजून ओळखले नाहीस. रुक्मिणी म्हणाली, तू आहेस तरी कोण? देवादिदेव विष्णू की ब्रह्मा की शंकर? तू शचीचर इंद्र तर नाहीस. बोलतो आहेस मोठ्या चातुर्याने. जा दुसरी कोणीतरी शोध. रुक्मिणी असे बोलली असता श्रीकृष्ण तिच्या मुखाकडे एकटक नजरेने पाहत उभा राहिला. तो घनश्याम श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून नासाग्र दृष्टी ठेवून उभा राहिला. तो आजही तसाच उभा आहे. तो रुक्मिणीशी काही एक न बोलता चोरट्या नजरेने पाहतो आहे. 28 युगे तो भिवरेच्या तीरी उभा आहे आणि रुक्मिणी तप करीत आहे. श्रीधर स्वामी म्हणतात, श्रोते हो, आता येथून पुढे अधिक श्रवण करण्यासारख्या कथा आहेत. त्या मन लावून श्रवण करा. येथेच पांडुरंग महात्म्य कथासार अध्याय 1 समाप्त होतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी. आता आपण सुरुवात करूया श्री पांडुरंग महात्म्य कथासार यातील अध्याय 2. दिंडीरव उपाख्यान. पार्वतीने शंकराला विचारले, दिंडीरव वन हे प्रसिद्ध वन आहे, तर या वनाला दिंडीरव वन असे का नाव दिले आणि त्या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र असे का म्हणतात?
पार्वतीने जो प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना शंकर म्हणाले, हे पहा पार्वती, पूर्वी तेथे एक महादैत्य होता. त्याने 14 भुवनांना नकोसे करून सोडले. तो दैत्य क्रूर, भयानक, अक्राळ विक्राळ होता. त्या दैत्याचे नाव दिंडीरव होते. त्याला पाहताच भयभीत झालेले देव इंद्राकडे गेले. आपल्या रक्षणासाठी त्यांनी इंद्राकडे प्रार्थना केली. इंद्र सर्व देवांसह श्री विष्णू यांच्याकडे गेला. सर्व देव व इंद्र यांनी श्री विष्णूला वंदन करून आपल्याला दिंडीरव दैत्याकडून कसा त्रास होतो आणि आमचे रक्षण कर असे विनंती करून सांगू लागला. सर्व देवांनी श्रीहरीचा असा धावा केला असता श्री विष्णू प्रसन्न झाले व इंद्रादी देवांना म्हणाले, देवांनो, तुम्ही स्वस्थानी जा, मी तुमचे काम करतो. मल्लिकार्जुन नाव धारण करून तुमचे कार्य सिद्धीला नेईल. श्री विष्णूंनी मल्लिकार्जुन नाव धारण करून दिंडीरवाला कसे ठार मारले असा प्रश्न पुन्हा पार्वतीने विचारले असता शंकर म्हणाले, पूर्वी श्रीचंद्र नावाचा एक राजा होता. तो सत्यवादी, सदाचारी, धर्मशील होता. तसाच तो अत्यंत पराक्रमीही होता. त्याने हिमालयात दिव्य सहस्र वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले व म्हणाले, तुला हवा असेल तो वर माग. तेव्हा राजा श्रीचंद्र म्हणाला, हे परमेश्वरा, मला तुझ्यासारखा किंवा श्री विष्णूंसारखा पराक्रमी अत्यंत बुद्धिमान पुत्र दे. तेव्हा शंकर म्हणाले, तथास्तु, तुला श्री विष्णूंसारखा पुत्र होईल. तो दिंडीरव महादैत्याचा वध करून पृथ्वीचे राज्य मिळविल. श्रीचंद्र राजाला आनंद झाला. त्याची पत्नी गर्भवती झाली व यथाकाळ तिला अत्यंत तेजस्वी पुत्र झाला. अतिशय आनंद झालेल्या राजाने पुत्राचे नाव मल्लिकार्जुन ठेवले. मल्लिकार्जुन 20 वर्षाचा झाला असताना तो शिकारीसाठी गेला असता त्याला दिंडीरव दैत्याशी सामना करावा लागला. या दोघांचे प्रचंड युद्ध 1000 वर्षे चालू होते. दिंडीरव दैत्य हवेत उडी मारून युद्ध करू लागला. तसाच मल्लिकार्जुन आकाशात उडी घेऊन दैत्यांवर प्रहार करू लागला. शंकराच्या वरदानाने अवतीर्ण झालेल्या विष्णुस्वरूप मल्लिकार्जुनाने लोहदंड गदा हाती घेतली व त्या दैत्याच्या मस्तकावर जोरात प्रहार केला. त्या प्रहाराने घायाळ झालेला दिंडीरव दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचवेळी त्याच्या मुखातून हरी हरी असा ध्वनी बाहेर पडला. त्याच क्षणी भगवान विष्णू प्रकट झाले व त्या दैत्याला दर्शन दिले. मृत्यूसमयी हरिस्मरण केले असता मनुष्याचा सर्व पापांचा नाश होतो व तो मुक्त होतो. जो हरिस्मरणाशिवाय देह ठेवतो त्याचा जन्म मृत्यूचा फेरा चुकत नाही. म्हणून सतत हरिमुखे हरिमुखे म्हणा. आयुष्यभर पातकांचे महापर्वत जरी निर्माण केले तरी अंतकाळी हरिस्मरण केले असता मनुष्याला मुक्ती मिळते. जो कोणी आर्ततेने हरिस्मरण करील त्याच्यासाठी श्रीहरी धावून येईल व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करील. भगवान विष्णू त्या दिंडीरव दैत्याकडे धावत आले व त्याला आलिंगन देऊन म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवे असेल तो वर मागून घे. तेव्हा दिंडीरव दैत्य म्हणाला, हे भगवंता, मला लोहदंडामुळे मृत्यू आला, म्हणून या क्षेत्राला लोहदंड असे नाव मिळावे. तुझा अंश असलेला हा मल्लिकार्जुन येथील क्षेत्रनायक व्हावा. याच्या दर्शनाने सर्व लोक पापमुक्त व्हावेत. येथील तीर्थाला सूर्यतीर्थ असे नाव मिळावे आणि या तीर्थात स्नान करणाऱ्यांना शिवलोक प्राप्ती व्हावी. मला लागलेली गदा येथे पडलेली आहे. या स्थानाला गदातीर्थ असे नाव द्यावे. या गदातीर्थाच्या केवळ स्पर्शाने मनुष्याची सर्व पापे जळून जावीत. या गदेला जे आलिंगन देतील त्यांना भूतपिशाच बाधा होणार नाही. या वनाला दिंडीरव वन असे नाव मिळावे व तेथे तू वास्तव्य करावेस व सर्वांचा उद्धार करावा असा मला वर दे. दैत्याने असा वर मागितला असता भगवान विष्णू यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी तथास्तु असे म्हणून दिंडीरव दैत्याला वैकुंठ लोकाला नेले व त्याचा उद्धार केला व तेव्हापासून लोहदंड क्षेत्र, सूर्यतीर्थ, गदातीर्थ व
दिंडीरव वन प्रसिद्ध झाले. हे वन म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र. ही कथा नारदांनी शेषाला सांगितली. हीच कथा सुतांनी शौनकाआदी ऋषींना सांगितली. हे दिंडीरव वन अत्यंत पुण्यदायक असल्यामुळे रुक्मिणी तेथे तप करीत होती. दिंडीरवास वर होता म्हणून श्रीकृष्ण तेथे आला. तेथे श्रीकृष्ण समचरण समनयन दोन्ही हात कटीवर ठेवून रुक्मिणीच्या मुखाकडे तन्मयतेने पाहत उभा राहिला. येथेच श्री पांडुरंग महात्म्याचा 2रा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी. आता आपण बघणार आहोत अध्याय 3. पुंडलिक वरदान. शंकर पार्वतीला म्हणाले, हे सुंदरी, मी ज्याचा सतत जप करतो त्या श्री भगवान श्री विष्णूच्या लीला मी तुला सांगतो, ती ऐक. पूर्वी लोहदंड क्षेत्रात जानुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण मोठा सात्विक, धर्मपरायण, सत्यवादी, पुण्यशील होता. तो सदैव भगवंताची मनोभावे आराधना करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते सत्या. ती मोठी पतिव्रता होती. काही दिवसांनी त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव होते पुंडलिक. तो आपल्या आईवडिलांशी चांगला वागत नसे. त्याचा पदोपदी अपमान करीत असे. पुंडलिक जेव्हा 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा विवाह केला. लग्न झाल्यावर तो अधिकच आईवडिलांशी वाईट वागू लागला. त्यांना तो विचारीनासा झाला. त्यांचा छळ करू लागला. तो आपल्या पत्नीसह वेगळा राहू लागला. त्याचे आईवडील अत्यंत दुःखी झाले. काहीही काम न करता तो गावात भटकत असे. लोकांची टिंगलटवाळी करीत असे. वेश्येच्या सहवासात राहत असे. आईवडिलांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जिने आपल्या उदरात धारण केले त्याचे जीवापाड लालन पालन केले त्या जन्मदात्या आईला हा पुंडलिक करंटी, म्हातारडी असे म्हणून तिच्या अंगावर धावून जात असे. तसेच वडिलांना तो म्हणत असे, म्हातारड्या का मरत नाही? ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी मी खरा सुखी होईन. पुंडलिकाच्या अशा बोलण्याने त्याच्या आईवडिलांना मरणप्राय दुःख होत असे. मरण आले तर बरे, पण ह्या मुलाची संगत नको असे त्यांना वाटू लागले. एकदा काही लोक काशी यात्रेला निघाले होते. ते वाटेत लोहदंड क्षेत्रात मुक्कामासाठी थांबले. त्यांच्याबरोबर पुंडलिकाचे आईवडील होते. त्यांनी पुंडलिकाला आमच्याबरोबर काशी यात्रेला येतोस का असे विचारले असता तेव्हा तो म्हणाला, तुम्ही दोघेच जा, लवकर जा, म्हणजे आम्हाला थोडे तरी सुख लाभेल. अशा पुंडलिकाच्या बोलण्याने त्यांना दुःख झाले. ते काशी यात्रेला गेले. आणखी काही लोक काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. तेव्हा पुंडलिकाने त्यांच्याबरोबर काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. तो पत्नीला म्हणाला, आपण दोघे काशी यात्रेला जाऊया. ती काशी कशी आहे ती तरी बघूया. माझ्याजवळ खूप धन आहे असे म्हणून त्याने 2 घोडे घेतले. एका घोड्यावर तो बसला व दुसऱ्या घोड्यावर त्याची पत्नी बसली. अशा प्रकारे ते दोघे घोड्यावर बसून यात्रेला निघाले. वाटेत त्याला त्याचे आईवडील चालत निघालेले दिसले, पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. प्रवास करता करता वाटेत पुंडलिकाला कुक्कुटाश्रम दिसला. पुंडलिक आपल्या पत्नीसह त्या आश्रमात गेला. त्यांच्या मागून येणारे त्याचे आईवडीलही त्याच आश्रमात आले. हा कुक्कुट कोण असे पार्वतीने विचारले असता शंकराने तिला सांगितले, हा एक महायोगी ब्राह्मण होता. तो सूर्यासारखा तेजस्वी होता. तो जणू बृहस्पती किंवा एकमुखी ब्रह्मदेवच होता. त्या कुक्कुटाचे इतके मोठे महात्म्य की प्रातःकाळी त्याचे स्मरण केले असता सर्व विघ्नांचा नाश होतो. आजही लोक त्याचे स्मरण करतात. त्याच्या स्मरणाने कुस्वप्न हे सुस्वप्न होते. त्याचे महात्म्य कुणालाही सांगता येणार नाही. ते आश्रमात सतत आईवडिलांची सेवा करीत. त्यांनी गंगा नदी पाहिली नव्हती. ते कधीही काशीला गेले नव्हते. आपले आईवडील हेच आपले काशी विश्वेश्वर असे मानून ते मनोभावे सदैव त्यांची सेवा करीत. त्या कुक्कुटाचे एवढे भाग्य
थोर की गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या भल्या पहाटे त्याच्या आश्रमात येऊन झाडलोट करीत, सडासंमार्जन करीत. त्यांच्या जलात स्नान करणाऱ्यांची सर्व पातकांची पापे धुवून जातात. त्या अगदी कुरूप होत असत, परंतु कुक्कुट आश्रमात येऊन सेवा केल्यावर त्या पुन्हा दिव्य रूप धारण करीत असत व म्हणून त्या भल्या पहाटे पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन त्या आश्रमात येत व त्या सर्व कामे करून दिव्य रूप होऊन जात असत. त्या सर्व नद्या सर्व विश्वाची पापे घेत ती पापे कुक्कुट आश्रमात जळून जात असत. असे होते महात्म्य त्या कुक्कुटाचे. अशा या कुक्कुट आश्रमात पुंडलिक आला होता. त्याचे आई वडील त्याच आश्रमात दुसरीकडे उतरले होते. कुक्कुट एकदा सहज आश्रमाच्या बाहेर आला होता. त्यांना पुंडलिकाने विचारले, काशी येथून किती दूर आहे? तेव्हा कुक्कुट म्हणाले, मी ती काशी कशी आहे ते कधीच पाहिलेले नाही. गंगा कोठे आहे मला माहीत नाही. कुक्कुटाचे हे उत्तर ऐकून पुंडलिक हसून म्हणाला, तू आजपर्यंत काशी पाहिली नाहीस? व्यर्थ गेले तुझे जीवन. इथे आश्रम बांधून कशासाठी राहिला आहेस? कुक्कुट काही एक उत्तर न देता आश्रमात गेले. 2 प्रहर रात्र झाली होती. आश्रमात सगळे लोक शांत झोपी गेले होते. याच वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन त्या आश्रमात आल्या. त्या अत्यंत मलिन, कुरूप दिसत होत्या. त्यावेळी पुंडलिक जागा झाला होता. त्या तिघींना पाहून तो अत्यंत भयभीत झाला. त्या तिघी त्याला भूतपिशाच्यासारख्या वाटल्या. त्यांना पाहून पुंडलिकाची भीतीने बोबडीच वळली. तो त्या तिघींकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. त्या तिघींनी आश्रमाची झाडलोट केली, सगळीकडे सडासंमार्जन केले. त्याच क्षणी त्या सतेज दिव्य रूप झाल्या. त्या सावित्री, लक्ष्मी, पार्वतीप्रमाणे अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. त्याने त्यांच्याजवळ जाऊन विचारले, तुम्ही कोण आहात? येथे येऊन तुम्ही सडासंमार्जन करता ते का म्हणून? पुंडलिकाने असे विचारले असता गंगा त्याला म्हणाली, अरे दुष्टा, पातका, चालता हो येथून. तुझे तोंडसुद्धा बघण्याची मला इच्छा नाही. तू साधू निंदक, अत्यंत दुष्ट आहेस. तुझा आम्हाला विटाळ होईल. आमच्या मार्गातून बाजूला हो. हे ऐकताच पुंडलिकाचा कंठ दाटून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्या तिघींच्या चरणांवर लोटांगण घातले. मी पतित आहे, पापी आहे, माझा उद्धार करा, अशी त्याने प्रार्थना केली. त्या नद्या त्याला म्हणाल्या, अरे ब्राह्मणा, उठ उठ. तुझ्या कोटी जन्माचे पुण्य आज फळाला आले आहे. आज आमच्या दर्शनाने तुझा उद्धार झाला आहे. तू या जन्मी फार मोठी पातके केलीस, पण तुझ्या पूर्वजन्माचे पुण्य मोठे म्हणून तुला कुक्कुटासारख्या महापुण्यशील योग्याचे दर्शन घडले. तुझ्या या जन्मातले सगळे पाप नष्ट झाले आहे. त्यामुळेच तुला आमचे दर्शन घडले. तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे. पुंडलिक हात जोडून म्हणाला, तुमचे तेज सूर्यापेक्षाही अधिक आहे. तुम्ही कोण आहात? तुमची नावे काय आहेत ते मला सांगा. आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. तुझ्यासारख्या असंख्य पापी माणसांनी आमच्यात स्नान केल्याने आम्ही कुरूप होतो, परंतु येथील कुक्कुट ऋषींच्या दर्शनाने आम्ही पुन्हा सुंदर बनतो. या कुक्कुट ऋषींचे महात्म्य वर्णवयास आमच्याजवळ शब्द नाहीत. चतुर्मुख ब्रह्मदेवसुद्धा या ऋषींना वंदन करतात. पुंडलिकाने विचारले, या ऋषींनी असे कोणते पुण्य केले आहे त्यामुळे त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले आहे? गंगा म्हणाली, या ऋषींचे पुण्य कोणते होते हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही सांगता येणार नाही. या जन्माविषयी सांगायचे तर ते आपल्या आईवडिलांना पार्वती परमेश्वर समजून त्यांची रात्रंदिवस सेवा करीत असतात. आईवडिलांची सेवा याहून थोर पुण्य नाही. आईला केलेला 1 नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 कक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहेत. जो पित्याची सेवा करतो त्याला अद्भुत ज्ञान प्राप्ती होते. साक्षात भगवान त्याच्यापुढे येऊन उभा राहतो. मातृदेव भव, पितृदेव भव असे वेदांनीही म्हणून ठेवलेले आहे.
जो माता पित्यांची निंदा करतो तो परम चांडाळ, दुराचारी समजावा. तो कल्पांपर्यंत नरकात पडतो. जो मातेची निंदा करतो त्याला जन्मोजन्मी नाना व्याधी होतात. जो पित्याची निंदा करतो तो पिशाच्य योनीत जातो. यम त्याला भयंकर शिक्षा करतो. त्याला कधीही कशातही यश येत नाही. माता पित्यांना दुःख देणारा अल्पायुषी होतो. हे ऐकून पुंडलिक रडू लागला. तो म्हणाला, ही सगळी पापे मी केली आहेत. मी पातकी, दुराचारी आहे. आता या पातकातून मुक्त होण्यासाठी मला प्रायचित्त सांगा. असे म्हणून त्याने गंगेचे पाय धरले. तेव्हा गंगा म्हणाली, तू आपल्या माता पित्यांना शिव पार्वती समजून त्यांची सेवा कर. त्यामुळे परमेश्वर तुझ्यावर संतुष्ट होईल. तो तुला भेटावयास येईल. असे सांगून त्या निघून गेल्या. पुंडलिकाला आपली चूक समजली. तो तडक आपल्या आईवडिलांच्याकडे आला. त्याने त्यांची क्षमा मागितली. मग त्यांना घोड्यावर बसवून यथासांग काशी यात्रा केली. त्यांच्याकडून अनेक दाने, श्राद्धे व स्नाने करवली. तो त्या दोघांची मनोभावे सेवा करू लागला. सर्व यात्रा पूर्ण झाल्यावर तो आपल्या आई वडिलांसह लोहदंड क्षेत्री आला. कुकुटाप्रमाणेच पुंडलिक आपल्या आई वडिलांची अहोरात्र सेवा करू लागला. त्यांना हवे असेल ते तो देत होता. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आला होता. याचवेळी त्याला आपल्या पुंडलिक भक्ताची आठवण झाली. हा पुंडलिक म्हणजेच पूर्वीचा मुचुकुंद राजा. पुढील जन्मी मी तुझ्या घरी तुला भेटायला येईन असा वर मुचकुंदला दिला होता. म्हणून श्रीकृष्ण पुंडलिकाचे घर शोधत शोधत लोहदंड तीर्थाजवळ आला. तेथेच पुंडलिकाचे घर होते. श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाचे दारात उभा राहिला. घरात पुंडलिक पाठमोरा बसला होता. तो आपल्या आईचे पाय धुत होता. पाठीमागे श्रीकृष्ण उभा. त्याने आपले हात कमरेवर ठेवले होते. त्याच्या गळ्यात वनमाळा होत्या. कानात कुंडली होती. त्याचे तेज दाही दिशांना पसरले होते. सरळ कान, आकर्ण, नयन, मस्तकावर शिवलिंग, दंडावर केयूर, कमरेला सुवर्णाचा मेखला, भरजरी पितांबर परिधान केलेला, डाव्या हातात शंख, उजव्या हातात सुदर्शन अशा स्वरूपात असलेल्या त्या श्रीकृष्णाचे तेज कोटी सूर्य तेजाप्रमाणे पसरले होते. ते तेज पाहून पुंडलिक घाबरला. त्याने मागे वळून पाहिले. तो दारात साक्षात श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली. भक्तवत्सला सख्या पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे. परंतु देवास भेटावयास पुंडलिकाला वेळ कुठे होता. तो आई वडिलांची सेवा करीत होता. आई वडिलांची सेवा हीच त्याची दैवते होती. श्रीकृष्णाने पुंडलिकाला पुन्हा एक हाक मारली. तेव्हा पुंडलिकाने डाव्या हाताने एक वीट श्रीकृष्णाकडे फेकली. या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा झाली की येतो. असे सांगून पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपू लागला. श्रीकृष्ण विटेवर उभा राहिला. कमरेवर हात ठेवून मोठ्या कौतुकाने पुंडलिकाकडे बघत होता. थोड्या वेळाने पुंडलिक बाहेर आला. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. श्रीकृष्ण त्याला छातीशी धरून म्हणाला, तुझी आई वडिलांवरील भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू माझा खरा भक्त झाला आहेस. तुला हवा असेल तो वर माग. पुंडलिक म्हणाला, तू या विटेवर उभा आहेस तसाच कायम उभा राहा. माझ्याकडून सेवा करून घे. तुझी जे सेवा करतील त्यांना तू सुख शांती दे. तिन्ही देवांचा एकरूप असा तू वैकुंठनायक विठ्ठल किंवा विठोबा या नावाने ओळखला जावास. हे क्षेत्र माझ्या नावाने विख्यात व्हावे. तुझी सेवा करणाऱ्यांना तू भक्ती आणि मुक्ती द्यावीस. येथील तीर्थ सकल तीर्थांचा मुकुटमणी व्हावे. श्रीकृष्ण म्हणाला, तथास्तु. कलियुग सुरू झाल्यानंतर 100 वर्षांनी भीमा नदी येथे येईल. ती तुझा आश्रम पावन करील. त्रैलोक्यातील सर्व तीर्थे 2 प्रहरी येथे येतील. माझ्या दर्शनाने प्राणीमात्रांच्या ठिकाणी भक्तिज्ञानाची वाढ होईल.
तेव्हापासून हे क्षेत्र पंढरी क्षेत्र किंवा पंढरपूर या नावाने प्रसिद्ध आहे. तो श्रीकृष्ण विठ्ठल किंवा विठोबा या नावाने विटेवर उभा राहून अनंत भक्तांवर कृपा करीत आहे. अशा या विटेवर 28 युगे उभा राहून सर्वांवर कृपा दृष्टीची पाखर घालणाऱ्या विठोबाला शतशः प्रणाम. येथेच श्री पांडुरंग महात्म्य 3रा अध्याय समाप्त होतो. श्री कृपार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण बघणार आहोत अध्याय 4 त्रिपुर वध. त्रिपुर दैत्य ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाले होते. कमलाक्ष व विद्युन्माली हे दोघे दैत्यही उन्मत्त झाले होते. तसाच एक तारक्षही दैत्य होता. त्या तिघांची 3 नगरे होती. स्वतःचे नगरांसह ते इतरही संचार करीत म्हणून त्यांना त्रिपुर असे म्हणतात. या त्रिपुर दैत्यांनी अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून सोडले होते. त्यांनी सर्व देव, सिद्ध, चारण, यक्ष, गंधर्व, ऋषीमुनी या सर्वांना जिंकले. या सर्वांचा अतोनात क्षय केला जात होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र मला शरण आले असे शंकर पार्वतीला सांगत होते. शंकर म्हणाले, ते सर्व माझे स्तवन करीत म्हणाले, हे त्रिलोचना महादेवा, कर्पूर गौरा, आमचे रक्षण कर. त्रिपुर दैत्यांनी अवघ्या त्रैलोक्याला अगदी नकोसे केले आहे. हे उमापती, हे त्रिपुर दैत्य म्हणजे 3 भाऊ त्यांची नगरे व अंतरिक्षात संचार करतात. त्यांचा वध एका बाणाने होऊ शकतो आणि हे काम तुझ्याशिवाय कुणालाही करता येणार नाही. त्यांची नगरे एका रेषेत आली असता तुझ्याशिवाय दुसरा कोणीही त्यांचा वध करू शकणार नाही. नारदांनी ही कथा शेषाला सांगितली. नारद पुढे सांगू लागले. देवांनी शंकराला प्रार्थना केली व म्हणाले, हे महादेवा, आम्हाला तू या संकटापासून वाचव. तेव्हा शंकर म्हणाले, देवांनो, हे कार्य तसे कठीणच आहे. तुम्ही मला मदत केली तर मी त्रिपुरांचा वध करीन. तेव्हा तुम्ही आता युद्धाची तयारी करा. पृथ्वीने रथ व्हावे, त्या रथाला चंद्र सूर्याची चाके लावावीत. 6 शास्त्रे हे त्या रथाचे घोडे असावेत. त्यांना वेदाच्या दोऱ्या असाव्यात. उत्तरायण आणि दक्षिणायन ही त्या रथाची साटे होतील. ब्रह्मदेवाने सारथ्य करावे. मरु पर्वताच्या धनुष्याला शेषनागाची प्रत्यंचा असावी. बाणाच्या मुखावर नारायण असावा व मध्यभागी इंद्र असावा. मग त्यावर आरूढ होऊन मी त्रिपुर दैत्याशी युद्ध करीन व त्यांना ठार मारीन. शंकरांनी सांगितल्याप्रमाणे रथ तयार झाल्यावर शंकर त्या रथावर आरूढ झाले. त्यांना 33 कोटी देव मदत करीत होते. त्रिपुर दैत्यांचा वध करण्यासाठी कैलासनाथ शंकर रणभूमीवर आले. अहो, ते शंकर म्हणजे ब्रह्मांड नायक. त्यांनी त्यांचे स्वरूप अत्यंत भव्य, विराट, विशाल धारण केले. त्याचे तेज कोटी सूर्याच्या तेजापेक्षा अधिक होते. रथावर आरूढ होताच तो रथ डगमगू लागला. तेव्हा शंकरांनी एक पाय नंदीवर ठेवला व दुसरा रथावर ठेवला. मग अगणित दैत्य युद्धासाठी आले. शंकरांनी त्या सर्व दैत्यांचा संहार केला. परंतु त्रिपुर दैत्य शंकराच्या नेमाच्या टप्प्यात येईनात. ते दैत्य वायुवेगाने चक्राकार फिरत होते. त्यामुळे शंकराला अचूक लक्ष साधता येईना. हे युद्ध 10,000 वर्ष चालली. शेवटी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा ते त्रिपुर दैत्य शंकराच्या समोर आले. ती संधी साधून शंकरांनी एकाच अचूक दिव्य बाणाने त्रिपुर दैत्यांची मस्तके तोडली. त्यांची 3 नगरे जाळून भस्म केली. त्रिपुरसुरांचा वध होताच त्रैलोक्यात जय जयकार झाला. सर्व जग आनंदित झाले. सर्व देवांनी शंकराचे स्तवन करून पूजा केली. परंतु त्रिपुरासुरांशी झालेल्या युद्धाने शंकराला थकवा आला म्हणून ते पृथ्वीवर अनुष्ठानासाठी बसले. इकडे लोहदंड क्षेत्री म्हणजेच पंढरपुरात पुंडलिक
विठ्ठलाची भक्ती करीत होता. त्याच्यामुळे त्या क्षेत्राला फार मोठे महात्म्य प्राप्त झाले होते. ही कीर्ती ऐकून असंख्य भक्त पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुराकडे धावत होते. तेथे सूर्यस्नानात स्नान करून सर्वजण वैकुंठाला जात होते. पंढरपूर म्हणजे साक्षात मुक्तिक्षेत्र. असंख्य सत्वगुणी लोकांचा तेथे उद्धार होत होता. याच वेळी भीमाशंकर पर्वतावरून भीमारथी तेथे आली. जशी तिकडे भागीरथी गंगा तशी ही पापक्षालन करणारी भीमा. ही भीमा म्हणजे साक्षात शंकराची ज्ञानशक्ती नदी रूपाने प्रकट झाली. त्रिपुरासुरांचा वध करताना शंकराला फार थकवा आला. त्याचवेळी त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. तीच ही भीमा नदी. पुंडलिकाश्रमापुढे रुक्मिणीकांत पांडुरंग कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे. ते कौतुक पाहण्यासाठीच शिवस्वरूप भीमरथी तेथे धावत आली. जे निष्ठावंत विष्णुभक्त असतील त्यांना पंढरपुरात वास्तव्य केल्याने मोठे पुण्य लागते. परंतु जे दुष्ट दुर्जन असतील त्यांना तीर्थक्षेत्र काय करणार? त्यांचा उद्धार होणार नाही. तीर्थक्षेत्रे भक्तांचे उद्धार करतात. अभक्तांचा, देवनिंदकांचा उद्धार करीत नाहीत. कलियुगात पंढरपूर क्षेत्राचा पांडुरंगाचा महिमा खूप वाढेल. भीमरथी चंद्रभागेचे स्नान व विठ्ठलाचे दर्शन यामुळे सर्व भक्त उद्धारून जातील, असे शंकराने पार्वतीला सांगितले. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले तर मुक्ती प्राप्त होईल. परंतु जे या क्षेत्रावर अविश्वास दाखवतील ते नरकात जातील. त्यांचा कधीही उद्धार होणार नाही, असे शंकर पार्वतीला म्हणाले. येथेच श्री पांडुरंग महात्म्याचा 4था अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 5वा. वज्रधर उद्धार. पार्वतीने शंकराला विचारले की श्रीकृष्ण विठ्ठल होऊन विटेवर का उभा राहिला ते मला सविस्तर सांगा. शंकर म्हणाले, हे पार्वती, ती वज्री म्हणजे वीट पूर्वी कोण होती? ही एक प्राचीन कथा आहे. पूर्वी वृत्रासूर नावाचा एक महादैत्य होता. तो इंद्राचा शत्रू होता. तो अवघ्या त्रैलोक्याला पीडा देत असे. त्या वृत्रासुराला 3 तोंडे होती. एका तोंडाने तो वेद शिकत असे, दुसऱ्या मुखाने तो गायन करीत असे व तिसऱ्या तोंडाने वाईट कर्मे करीत असे. त्या कपटी वृत्रासुराने कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे सगळी पृथ्वी डळमळू लागली. इंद्र घाबरला. त्याला वाटले आता हा दैत्य आपले राज्य जिंकून घेणार. मग त्याने एका भिल्लाला सांगितले, तू अचानक हल्ला करून त्या वृत्रासुराला ठार मार. शस्त्राने त्याचे मस्तक तोड. भिल्ल म्हणाला, हे देवेंद्रा, जो दैत्य तुम्हाला आवरत नाही तो माझ्या हातून कसा मरणार? इंद्र म्हणाला, त्या वृत्रासुराला तुझ्या हातूनच मरण येणार आहे अशी भविष्यवाणी म्हणून तू त्याला कपटाने मार. तू हे काम केलेस तर तुला एक यज्ञ भाग मिळेल. मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नकोस. मग तो भिल्ल वृत्रासुराकडे आला. वृत्रासूर डोळे मिटून स्वस्थ बसला होता. त्या भिल्लाने अचानक त्या वृत्रासुरावर हल्ला केला व त्याची 3 तोंडे कापून टाकली. ती 3 जमिनीवर पडली व खदाखदा हसू लागली. त्यांनी त्याला शाप दिला, अरे दुष्ट इंद्रा, मी तपश्चर्या करीत असताना तू मला विश्वासघाताने ठार मारलेस. तुझ्या हातून हत्या हे महापाप घडले आहे. अरे अधमा, तू वीट बनून वनात पडशील. असा शाप देऊन वृत्रासुराने प्राण सोडले. इंद्र वृत्रासुराच्या शापाने घाबरला. तो शोक करू लागला. तेव्हा विष्णूंनी त्याला शाप दिला की मी श्रीकृष्ण अवतार घेईन तेव्हा तुझा दिंडीर वनात उद्धार करीन. इंद्र त्याच क्षणी वीट होऊन पडला. तीच वीट पुंडलिकाच्या घरात होती. ती वीट म्हणजे वज्रधर इंद्र. कृष्ण पुंडलिकाला भेटावयास आले तेव्हा त्याने तीच वीट श्रीकृष्णाला बसावयास दिली. तीच वीट श्रीकृष्णाने आपल्या पायाखाली घेऊन इंद्राचा उद्धार केला. इंद्राने पूर्वी फार तपश्चर्या केली होती. त्या
तपाचे फळ त्याला मिळाले. श्रीकृष्ण आजही त्या इंद्ररूपी विटेवर पंढरपुरात उभा आहे. पृथ्वीवर जन्मास आलेला जो मनुष्य जर तो एकदा पंढरपुरात गेला नाही तर तो पापी गाढव रूप समजावा. पंढरपूरचे दर्शन पापी लोकांना होत नाही तर ते फक्त पुण्यवान भाग्यवंत असेल त्यालाच घडते. आता पंढरपूर महात्म्य श्रीधर स्वामी सांगणार आहे, ते पांडुरंगी चित्त ठेवून वाचा. श्री पांडुरंग महात्म्याचा 5वा अध्याय येथेच समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. पुढील व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत अध्याय 6 ते अध्याय 10. तोपर्यंत रामकृष्ण हरी.